तो कैसे हैं आप लोग? वेलकम टू अनदर ब्लॉग गाईज. तर बघा सकाळ सकाळी माझं सगळं आवरून झाल्यानंतर मम्मीकडे गेले मी. तर मम्मी इकडे पारायण करत बसलेली. म्हणलं तुला इथं शूट करूया. छान पूजा केलेली मम्मी. 9 दिवस काही देवा हलवायची नसतात, फक्त फुलं वगैरे ठेवायचं, हळदी कुंकू व्हायचं म्हणून असं पानावरती वगैरे ठेवलेलं मम्मीनं. मग काय दुसरं काही करायला नव्हतं का, म्हटलं चला पप्पासाठी भाजी चपाती करूयात म्हणून. मग बघितलं भाजीसाठी काय आहे का, मग दोडके होते, मग तेच कट केले. टमाटे, कांदे, लसूण वगैरे एका प्लेटीत घेतलं. मग काय फोडणी मारायला घेतली. हळूवारपणे माझं इकडं चाललेलं मम्मीचं पारायण. मग हे चालू असताना बगर कुठे कुठे वरीचा भात पण म्हणतात तो भिजाय ठेवला, कारण माझा मम्मीचा उपवास आहे. म्हणलं इडली नाही तर डोसा करूयात, बघूया त्याचं पुढं काय करायचं म्हणून भिजवाय ठेवलं. मग परत इकडं फोडणी वगैरे मारली मस्तपैकी. असं बघू शकताय छान वास वगैरे घेत होता. तर बघा मी इन माय ड्रीम म्हणल्यासारखं आय एम सिंगिंग दॅट आय कॅन बी एस्थेटिकर, बट तसं काय माझ्यानं झालेलं नाही. मी असं आणि मी मूवीमध्ये कसं दाखवतात की चॉप करताना व्हिडिओ वगैरे करायला, ते काय माझ्यानं जमणार नाही. मला माहीत होता यू कांट डू इट. साक्षी म्हणत म्हणत मी फोडणी मारली कशी कशी, जसं होईल तसं माझ्यानं नॉर्मल ड्रीम वर्ड, माझ्या नॉर्मल वर्डमध्ये येऊन मारली फोडली. मसाले वगैरे ॲड केले. विचार करत होते की हां तुला पण भाजी करायचं जमते आता, थोडंफार का होईना. मग बघा मस्त असं हळद, मिरची, मीठ आणि गरम मसाला घालून ह्याला मस्त परतवून घेतलं. त्याच्यानंतर मग काय दोडके ॲड केले. दोडके त्याच्यानंतर त्यांना पण आणि व्यवस्थित मिक्स केलं. लोक कसं एका चेहऱ्यामध्ये 2 माणसं टपून ठेवतात, तसंच ह्या भाजीला पण मी मिक्स करायचं ट्राय केलेलं. पण हां म्हणजे ती झालेली व्यवस्थित तशी मिक्स पण. मग ते झाल्यानंतर प्रमाण पाणी घातलं त्यामध्ये व्यवस्थित अशी. मग परत कमी वाटलं मला, मग परत घातलं जास्त. मग काय शेंगदाण्याची चटणी काय वाटलेली नव्हती, म्हणलं आता कोण वाटत बसणार म्हणून इथं कारळाची चटणीच घातली मी. तर नेक्स्ट होतं चपाती करण्याचं. मम्मीनं पीठ मळून ठेवलेलं, मग केला 2 चपात्या पप्पांसाठी. मग माझ्या मम्मीसाठी डोसा करण्याचं ठरवलेलं. मग हे बगर आणि मिरची घालून मिक्सीमधनं काढलं त्याला. तर बघा असलं सगळं लाडा बघून माझ्या मम्मीनं मला किचनच्या बाहेर काढलं. बोलली काय करू नकोस, मी करून देते तुला काय खायचं आहे ते सांग. मग असं थोडंसं आमचं भांडणं झाल्यानंतर महादेव मंदिरला जायचं आम्ही ठरवलेलं. मग मी बघा कुत्रे नको तिथं भेटत असतात कायम, जिथं तिथं बघावं तिथं. मग चलत 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 निघालो महादेव. 2000 years later. तर फायनली आम्ही मंदिरात एंट्री केलेली आहे. बघा असं पुढं गणपतीचं मंदिर आहे, मंदिराच्या पाठीमागे महादेवाचं मंदिर आहे. मग इथं सुंदर असा दिवा वगैरे लावला, दिवा धूप दीप. परत गणपतीला फेवरेट त्यांचं लाल असं फुल वाहिलं, थोडंफार इथं शूटिंग केलं. मग नंतर काय पाया पडल्या गणपती बाप्पाच्या. परत प्रदक्षिणा कराय गोल 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 फिरलो. तर बघा गणपतीला 3 प्रदक्षिणा असतात. मग मी इथे 3 प्रदक्षिणा केला, पाया पडला परत एकदा. आणि परत सामान घेऊन निघाले महादेव मंदिराकडे, म्हणजे त्याच्या पाठीमागे. मग गेले तिकडं ऑलरेडी खूप पाया होता. महादेवाला पाणी घालायला आलेला. मग काय मम्मीनं आमच्या पाणी घातलं महादेवाला. मम्मी शूट करत थांबलेले. मग तिचं पाणी घालण्यात झाल्यानंतर मी पण पाणी घातलं महादेवाला. 1 लोटा जल सारी समस्या का हल म्हणत पाणी घातलं. परत मग इबीत वगैरे लावून महादेवाच्या पाया पडल्या. बघा किती छान पूजा दिसते. पूजा झाल्यानंतरचा हा शूट आहे, किती छान. परत निघलं मारुतीची मूर्ती आहे, हनुमान चालीसा आहे बघा. लोटावरती त्रिशूल, नंदी महाराज असं सगळीकडे आहे. तर बाहेर गेल्यानंतर दुसऱ्या गणपतीचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी निघालेलो. खूप भूक लागलेली, लेट झालेलं आधी. मग काय रस्त्यानं झालं निघालेलं, पाणी सुटलेलं आहे बघा, दंगा सगळ्या रस्त्यानं पाणी. तर बघा मम्मीनं मला खाण्यासाठी डोसा, दह्याची कढी आणि बटाट्याची भाजी आणि खीर केलेली. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.